राज्य सरकारच्या योजना सर्वांपर्यंत प्रभावीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी फक्त सरकारची नसून ज्यांना या योजनांचा लाभ मिळतोय त्यांची ही जबाबदारी आहे। त्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरात आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबिरावेळी केले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजक डॉक्टर विलास मोहकर आणि डॉक्टर सुरेखा मोहकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केले आहे। या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर पनवेल भारतीय जनता पार्टी आणि जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून शासकीय दाखले शिबिर, आधार कार्ड आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाखांपर्यंत विमा कार्ड शिबिराचे आयोजन डॉक्टर विलास मोहकर आणि माजी नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर यांनी केले होते। पनवेल शहरातील परदेशी आई येथे आयोजित या शिबिरात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव आरोग्य योजना तसेच उत्पन्न, नॉन उत्पन्न प्रमाणपत्र, डोमेसाईल, नवीन आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्याचा प्रमाणपत्र तसेच EWS प्रमाणपत्र वाटपाचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, लोकनेते दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशिला घरत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक गणेश कडू, गणेश पाटील, अजय बहिरा, सुनील बहिरा, माजी नगरसेविका सुरेखा मोहकर, राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, अनुराधा ठोकळ, सारिका भगत, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, शहर सरचिटणीस अमित ओझे, डॉक्टर विलास मोहकर, संजय मोहकर, विजय मोहकर, पुष्पलता मडवी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला। जगातला सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जात आहे। सावंताचा असाच हे सर्व नवे आपण सर्वांनी ज्या पद्धतीने एकत्र काम करतोय ते अतिशय महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळेच समोरच्या कुणी विरोधकाला महापालिका आली किंवा आणखी म्हणून आल्या तर उभं राहायला हिंमत करावी लागते। म्हणजे अशा प्रकारचं वातावरण इथं भाजपाने तयार केलं आहे। त्यामध्ये भाजपाचे सगळेच कार्यकर्ते आता आपल्याला दिसतात डॉक्टर मोहकर आणि त्यांचे मिस्टर ज्या पद्धतीने काम करतात। भारतीय जनता पक्षाची आणि जय म्हात्रे चॅरिटेबल त्यांच्या बाबतीत ताकद आहे, पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळंच अतिशय चांगला असा प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। जे सरकारी दाखले नागरिकांना, विद्यार्थ्यांना जे अतिशय गरजेचे असतात ते देण्याचं आणि त्याचबरोबरीनं आपल्या विमा म्हणजे 5 लाखापर्यंत विमा भाजपच्या आपल्या मुख्य कार्यालयाजवळच तिथे एक छोटं ऑफिस काढले बघण्यात आले। त्याच्यामध्ये सरकारच्या मार्फत सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षामार्फत तिथं म्हणजे आपल्या ऑफिसवर बसत असतात आणि तिथेही गाडी करत असतात। पण डॉक्टर मोहकर आणि मिसेस मोहकर ते दोघेही अतिशय काळाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या कामामुळेच त्यांना गेल्या कित्येक वर्षभरामध्ये महापालिकेमध्ये त्यांच्याकडून चांगलं मानाचं स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे हे त्यांचं काम अतिशय उत्तम आहे। या कामाला मी माझ्या मनापासून ज्यावेळी शुभेच्छा देतो। विशेष करून हा कार्यक्रम जो आपण आयोजित केला आहे तो आपले खासदार माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा वाढदिवस जो आहे त्या निमित्ताने आपण अमृत महोत्सवानिमित्त हा कार्यक्रम साजरा करीत आहोत। कारण आपण एक दादांनी सांगितलं होतं त्या मी होती तेव्हा की तिथे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं होतं आणि तेव्हा आम्हाला असं सांगितलं होतं दादांनी की आपण यावर्षी 75 कार्यक्रम करायचे, तर त्याचा एक छोटासा भाग आम्हाला होता यावा म्हणून आम्ही हा जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट भारतीय जनता
पक्ष आणि तहसील यांच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या आयोजनाचा दादा मुख्य हेतू हा होता की आपण सर्वसामान्यांना खूप म्हणजे मदत करतो इकडे, असं की नाही. आणि विशेष करून आपण आरोग्य शिबिर नेहमीच भरवत असतो, नेहमीच वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवत असतो. पण आता काय झालं आहे की लोकांना आता शालेय शिक्षणाचे वर्ष चालू होते, इव्हन आता नव्याने ऑनलाईन ॲडमिशन चालू आहे सगळ्यांचे, म्हणजे 12वी नंतरचे आणि MBA पर्यंतचे सगळेच, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळे. तर त्यांना नॉन क्रिमिनल दाखला किंवा जातीचा दाखला जो असतो तो मिळणं फार कठीण होतो, फेऱ्या मारायला लागतात असं आम्हाला दिसून आलं. तर त्यासाठी आपण त्यांना सोय करून द्यावी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचं काम हे सातत्यानं सुरू आहे. आणि याचबरोबरीनं राज्याचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार देखील केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं, शेवटच्या माणसापर्यंत या सगळ्या योजनांचा फायदा झाला पाहिजे, शेवटच्या पंक्तीमधल्या माणसाचं समाधान झालं पाहिजे म्हणून सरकारनं योजना काढली छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजस्व समाधान शिबिर. आणि म्हणून मी लगेच जाणार, त्यामुळे त्याची गरज नाही. तर या आपल्या सरकारच्या योजना या लोकांपर्यंत प्रभावीपणानं पोहोचवणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, ज्याला आज या ठिकाणी या योजनांचा लाभ मिळतोय त्या आपणा सर्वांचीही जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणून मला आनंद आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि झेम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून या अशा विविधांगी कार्यक्रमांचं आयोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा या आयोजनाबद्दल डॉक्टर आपलं आणि संस्थेचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आपलं काम सातत्यानं सुरू राहावं अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो.